नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अश्रुत राऊत. शेतप्रेमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. शेतकरी मित्रांनो, हा या यूट्यूब चॅनलवरचा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे. तर आपण पॉईंट हा युनिकच घेतलेला आहे. तर आपण चालू करूया. शेतकरी मित्रांनो, आपल्याला सर्वांना तर माहितीच आहे की आपला भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातील 60 ते 65% लोक शेती या व्यवसायाशी जुडलेले आहेत. तर विचार करा शेतकरी मित्रांनो, जर आपल्या देशातील 60 ते 65% लोक जर शेती हा व्यवसाय करत असेल, तर शेतकरी म्हणजेच कास्तकार वर्ग हा तर खूप अमीर असायला पाहिजे, म्हणजेच श्रीमंत असायला पाहिजे आणि तो रुबाबात जगायला पाहिजे. परंतु शेतकरी मित्रांनो, असे नाही. आपल्या देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे. तो स्वतःवर तर काही खर्च करू शकत नाही, परंतु त्याची परिस्थिती आजच्या जनरेशनला अशी आहे की तो आपल्या मुलाला खूप कष्ट करून तर चांगल्या कॉलेजमध्ये शिकवतो, परंतु तो आपल्या मुलाची अ, वार्षिक फी सुद्धा भरू शकत नाही, अशी त्याची परिस्थिती चाललेली आहे. मित्रांनो, आपण शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हणतो. हाच जगाचा पोशिंदा आज एक टाइम चटणी भाकर खात आहे आणि दिवसभर कष्ट करत आहे, परंतु त्याला इतका पण मुनाफा मिळून नाही राहिला की तो आपल्या मुलाची चांगल्या प्रकारे फी भरू शकेल किंवा आपल्या मुलाला चांगल्या टॉपच्या कॉलेजला शिकवू शकेल आणि स्वतःवर तो काहीतरी खर्च करू शकेल. एवढी सुद्धा कंडिशन या जनरेशनला त्याची नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये, याला जिम्मेदार कोण? स्वतः शेतकरी, निसर्ग की आपल्या मालाचा भाव ठरवणारी सरकार? तर बघा शेतकरी मित्रांनो, यात आपण कोणाला पण दोष देऊ शकत नाही आणि आपण दोष दिला तरी आपण योग्य ठरणार नाही. ठीक आहे, पण आपण हा सिस्टम तर बदलू शकत नाही, परंतु आपण आपली शेती करण्याच्या पद्धतीमध्ये थोडाफार बदल करू शकतो, जेणेकरून आपल्याला मिळणारा मुनाफा जास्त मिळणार आणि शेतीला वार्षिक खर्च जो लागत आहे तो कमी होणार आणि आपल्याला त्यातून मुनाफा जास्त मिळणार. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला शेतीमध्ये जास्तीत जास्त मुनाफा जर घ्यायचा आहे, तर आपल्याला शेती करण्याच्या पद्धतीमध्ये कोणते कोणते बदल करावे लागतात? सर्वप्रथम म्हणजे योग्य औषधीचा वापर करणे, हे फार महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि दुसरं म्हणजे आपल्या वातावरणाला आणि आपल्या मातीला ज्या प्रकारचे पीक सूट होतात तेच पीक आपल्याला शेतीमध्ये घ्यायला पाहिजे, तरच आपल्याला चांगल्या प्रकारे ते पीक होणार आणि त्यातून उत्पन्न सुद्धा चांगले होणार आपल्याला. असं नाही की साईडचा कास्तकार जर कापसाचे पीक घेत असेल तर आपण कापसाचेच पीक घ्यायला पाहिजे, किंवा तो सोयाबीनचे पीक घेत असेल किंवा तो चण्याचे पीक घेत असेल तर आपल्याला तेच पीक घ्यायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, आपण युनिक विचार करायला पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण तो जर अलग करत असेल तर आपण अलग केलं पाहिजे ना, तेव्हाच आपल्याला चांगले पीक मिळणार. या प्रकारे जर आपण शेती केली, आपण जर एक जाणकारक शेतकरी म्हणून जर शेती केली, तर आपल्याला चांगले उत्पन्न घेता येणार. शेतकरी मित्रांनो, जेवढ्या प्रमाणात तुम्ही मनुष्यबळाचा वापर करून शेती करताय, तेवढं जर तुम्ही जाणकारक बनवून जर शेती करणार, तर मी गॅरंटी देतो शेतकरी मित्रांनो, तुम्हाला 20% जास्त उत्पन्न होणार. समजा की यावर्षी जर 40% उत्पन्न झालं, तुम्हाला समोर जाऊन तुमच्या उत्पन्नात वाढ होणार. शेतकरी मित्रांनो, मला वाटते की आपला शेतकरी हा जाणकारक बनावा आणि जाणकारक बनवूनच शेती करावा, जेणेकरून त्याला समोर जाऊन उत्पन्न चांगल्या प्रकारे घेणं येईल. एक शेतकरी हा जाणकारक झाला पाहिजे, या उद्देशाने हे चॅनल तयार करण्यात आलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि सबस्क्राईब सुद्धा करू शकता. जर माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम पाहिजे असेल तर साईडनं बेल आयकॉनचं ऑप्शन आहे, ते बेल आयकॉन दाबू शकता तुम्ही. ठीक आहे शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.